मध्य प्रदेशातील मंदसौर जिल्ह्यात एक धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची अत्यंत निर्दयीपणे हत्या केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. नमस्कार, मी आरती कांबळे आणि तुम्ही पाहत आहात क्राईम डायरी. मिळालेल्या माहितीनुसार 39 वर्षीय धापूबाई हिने आपल्या प्रियकर पंकज चौधरी सोबत मिळून पती धनराजनाथ योगी यांची हत्या केली. 10 एप्रिल 2026 रोजी पंकजने धनराज यांना बाईकवर बसवून गावाबाहेरील एका शेतात नेले, जिथे धापूबाई आधीपासूनच उपस्थित होती. तिथे दोघांनी मिळून धनराज यांचा गळा आवळून खून केला. हत्येनंतर आरोपींनी पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेहाचे तुकडे केले, त्यावर पेट्रोल आणि डिझेल टाकून जाळले आणि उरलेले अवशेष शेतात खड्डा खोदून गाडले. या घटनेचा उलगडा धनराज यांच्या 17 वर्षीय मुलीच्या जबाबातून झाला. वडील बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबियांनी तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी मोबाईल लोकेशन आणि इतर पुराव्यांच्या आधारे तपास करत प्रथम पंकज आणि नंतर धापूबाई यांना अटक केली. पोलिसांनी घटनास्थळी जेसीबीच्या मदतीने उत्खनन करून अस्थी आणि अवशेष जप्त केले आहेत. आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. लेटेस्ट क्राईम अपडेटसाठी क्राईम डायरी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि अशाच बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा. सतत अपडेट रहा, सुरक्षित रहा.